अखेर गद्दारीचा बदला शिवसैनिकांनी घेतला आणि पैकीच्या पैकी जागांवर भगवा फडकला। 27 पैकी 27 जागा ठाकरेंच्या शिलेदारांनी सहजच एकतर्फी मारल्या। भाजपा शिंदे गटाचा सुपडा साफ केला। पैसा सर्वांनी ओतला, परंतु येथे प्रतिष्ठा आणि प्रामाणिकपणा जिंकला। उद्धव ठाकरेंनी फोन करून अभिनंदन केले। नेमकं काय झालंय हे सविस्तर आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण बघूया की नेमकं भाजपाचा दारुण पराभव कसा झालेला आहे। राजकारणात कधी कोणत्या क्षणी परिस्थिती पलटी गेली हे सांगता येत नाही, मात्र काही लढाई अशा असतात की त्या फक्त निवडणुकीपुरत्या मर्यादित नसतात, तर त्या प्रतिष्ठेच्या असतात, आत्मसन्मानाच्या असतात आणि सर्वात म्हणजे त्या बदल्याच्या असतात। अशाच एका ऐतिहासिक लढाईत अखेर जुन्या पराभवाचा शिवसैनिकांनी बदला घेतला। विरोधकांना धूळ चारत 27 पैकी 27 जागांवर भगवा फडकवण्यात यश मिळालं आहे। ही केवळ निवडणूक नव्हती, तर गेल्या वर्षीच्या काही साचलेल्या नाराजीचा, रागाचा आणि अन्यायाचा एकत्रित स्फोट होता। मतदारांनी आपला कौल देताना केवळ उमेदवार पाहिला नाही, तर त्यांनी एक संदेश दिला की आम्ही विसरत नाही। 27 पैकी 27 जागा जिंकणं म्हणजे हा इतिहास घडवणारा निकाल आहे। या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे सर्व जागांवर भगवा फडकवला। एकाही जागेवर विरोधकांना म्हणजेच भाजपा आणि शिंदे गटाला जिंकू दिलं नाही। पूर्ण ताकदीने भगवा फडकवण्यात आला। प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांची मेहनत, स्थानिक पातळीवरील संघटन आणि नेतृत्वावरील विश्वास स्पष्टपणे दिसून आला। या विजयामुळे केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला विजय हा योगायोग नसून नियोजनबद्ध रणनीतीचा आणि जनतेच्या पाठिंब्याचा परिणाम असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत। पाणी पाजलं भाजपाला, कारण या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का तो बसला आहे भाजपाला। त्यांचे 27 पैकी 22 उमेदवार पडले आणि उरलेले 5 उमेदवार हे शिंदे गटाचे होते। अनेक ठिकाणी मजबूत समजल्या जाणाऱ्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला। काही ठिकाणी तर मताधिक्य इतकं प्रचंड होतं की विरोधकांना आपली अनामत रक्कमसुद्धा वाचवता आली नाही। सर्वची सर्व संचालक हे उद्धव ठाकरे यांचे जे शिलेदार होते, जिल्हा प्रमुखांनी निवडलेले, ते सगळ्यात जास्त निवडून आले। त्यांनी प्रचारात जोर लावला। जे काही जनतेने स्पष्टपणे त्यांना बहुमत शिवसैनिकांना दिलं। या विजयामागे एक मोठा भावनिक घटकही होता। जुन्या पराभवाचा बदला शिवसैनिकांना घ्यायचा होता। मागील निवडणुकामध्ये जे काही बँकेची संचालक पदाची निवडणूक होती, त्यामध्ये पराभव झाला होता, परंतु यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुखांनी चांगले उमेदवार दिले आणि चांगला प्रचार केला। त्यामुळे भाजपा शिंदे गटाचा दारुण पराभव झाला। गावोगावी शहरोशहर कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचत जुन्या घटनांची आठवण करून दिली आणि यावेळी बदल घडवायचाच असा निर्धार केला होता। आणि म्हणूनच 22 वर्षाची भाजपा शिंदे गटाची जी सत्ता आहे ती उलथवून टाकली। या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व संचालकांचा विजय झाला। एकाही उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला नाही। यामुळे नेतृत्वावरील विश्वास किती मजबूत आहे हे स्पष्ट झाले। संपूर्ण पॅनेल विजयी झाल्यामुळे आता प्रशासनावर पूर्ण नियंत्रण मिळणार आहे। निर्णय प्रक्रियेत कोणताही अडथळा त्यामध्ये येणार नाही। या निकालातून मतदारांनी स्पष्ट संदेश दिला, केवळ घोषणा आणि मोठ्या प्रचाराने चालत नाही, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना जनता साथ देते। आणि म्हणूनच शिवसैनिकांना जनतेने साथ दिली आणि भगवा फडकवला। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये हळूहळू निवडणुका जिंकत उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष शिवसेना हा महाराष्ट्रात वाढतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।